बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे युद्धाच्या मोठ्या परिणामांची। सोशल मीडियावर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरल्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या नांदगावमधील काही पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे। दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर तसेच इतर वाहनांमध्ये इंधन भरून घेण्यासाठी पेट्रोल पंपांकडे नागरिकांनी धाव घेतलेली आहे। डिझेल, पेट्रोल घेण्यासाठी टाक्या, हांडे, कॅन आदी वस्तू घेऊन पेट्रोल पंपावर गर्दी झालेली आहे। पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी माणसांसोबतच वाहनांच्याही रांगा लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे। आपण आता आहोत नाशिकच्या नांदगाव येथील पेट्रोल पंपावर। आपण बघू शकता या दृश्यामधून मोठी गर्दी या ठिकाणी पेट्रोल व डिझेल खरेदी करण्यासाठी झालेली आहे। शेतकरी वर्ग असेल त्यांना माहिती मिळाली की पेट्रोल बंद होणार आहे, मात्र शेतीचे जे काही काम आहे ते थांबवले जाणार नाही। त्यामुळे हे सर्व जे आहेत शेतकरी वर्ग जो आहे तो या ठिकाणी ग्रामीण भागात पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी आलेला आहे। या दृश्यात आपण बघू शकतो अनेक लोकांनी आपल्या बाईक असतील, ट्रॅक्टर असतील, ट्रॅक्टरवर टाक्या भरून सुद्धा या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि या ठिकाणी संपूर्णपणे ते डिझेल भरताना आपल्याला हे दृश्य दिसत आहेत। आपण या एक्सक्लुझिव्ह दृश्यांच्या माध्यमातून हे बघू शकतो। नागरिकांना जे आहे ते पेट्रोल पंप बंद पडणार अशी माहिती मिळाल्यानंतर नागरिक या ठिकाणी डिझेल पेट्रोल खरेदीसाठी आलेले आहेत। भाऊ, मला सांगा आपण कशासाठी आलात? डिझेल घेण्यासाठी आलो होतो आणि शेतीसाठी आम्हाला डिझेल खूप जरुरी लागतंय, त्याच्यासाठी आम्ही आलोय। शेतीचे कामं तर आम्हाला काही थांबवता येणार नाही। आता शेतीची नांगरटी चालू झाली, अनेक कामं चालू झाली शेतीची, याच्यासाठी आम्हाला डिझेल लागतंय। म्हणून आता या अपोय काय आम्हाला काही कळा नाही याच्यावर। आता लोक चर्चा झाली बा, आता आम्हाला तर असं वाटतं डिझेल तर काही कमी पडणार नाही आणि या अपोय काय अजून काय आम्हाला समजलेली नाही। मुळातच पेट्रोल आणि डिझेल संपणार व पेट्रोल पंप बंद होणार अशी माहिती, अशी अफवा बाहेर पसरल्याने ही मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। नेमकं पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे काय किंवा काय हे अद्याप कळालेलं नाहीये। हे संभ्रम जो आहे तो नागरिकांमध्ये मोठा असल्याने नागरिक ट्रॅक्टर असेल, बाईक असेल व विविध टाक्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे ते पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यासाठी जमा झालेले आहेत। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, नांदगाव, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।